जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद दासबोध दशक 7वा. चतुर्दश ब्रह्मनाम. समाज दुसरा. ब्रह्म निरूपण नाम. श्रीराम समर्थ. ब्रह्म निर्गुण निराकार, ब्रह्म निसंग निर्विकार, ब्रह्मासी नाही पारावार, बोलती साधू. समर्थाने दशक दाखवला तो 7वा. चतुर्दश ब्रह्मनाम म्हणजे 14 ब्रह्म. आता या 14 ब्रह्माची ओळख द्यायची म्हणजे ज्याचा अधिकार तोच यायला पाहिजे ना. आणि अधिकार कोणाचा आहे तर बोलले फक्त दास्यभक्तीचा. कारण सद्गुरू बोलले 14 ब्रह्माची ओळख द्यायची म्हणजे दास्यभक्तीशिवाय पर्याय नाही. बघा, म्हणून सद्गुरू बोलले समाज दाखवला दुसरा ब्रह्म निरूपण. सद्गुरूले ब्रह्माचं निरूपण दिल कोण? ब्रह्म निरूपण या मूर्ती लोकांमध्ये कोण दिल? आणि ब्रह्म निरूपणाचा अधिकार काय आहे? कारण स्वभावीची जे बोलत सद्गुरू बोलले देवाचे प्रसन्न मने जे जे घडी लागे बोलणे ते ते अत्यंत श्लाघे आणि या नाव प्रासादिक. बघा, सद्गुरू बोलले सहज बोलता विवेक प्रकट होय. बघा, स्वभावीची जे बोलत ते ब्रह्मनिरूपण. नाही धीट नाही पाट, स्वभावीची जे बोलत ते ब्रह्मनिरूपण. बघा, ब्रह्मनिरूपण कोण करतो? ज्याचा अधिकार तोच पाहिजे ना. कारण संतांशिवाय पर्याय नाही. निरूपण हा अधिकार संतांचा, निरूपण हा अधिकार सद्गुरूचा. बघा, म्हणून सद्गुरू बोलले धरावे ते पाय आधी आधी. तेव्हा समर्थाने ब्रह्म निर्गुण आहे. कसं आहे? ब्रह्म निर्गुण आणि निराकार. बघा, ब्रह्म कसं आहे? बोले निर्गुण आहे, ते निराकार आहे. मग गुण कोणाला आहेत तर बोले मायेला आहेत. माया दिसते आणि ज्याप्रमाणे वर्तन करते त्याप्रमाणे त्याचा गुण प्रकट होतो. कारण सद्गुरू बोलले रजोगुण तमोगुण. सद्गुरू बोलले सत्वगुण त्या गुणाप्रमाणे प्राप्ती. सत्वगुणे भगवत भक्ती, तमोगुणे बोलले अधोगती आणि रजोगुणे बोलले पुनरावृत्ती. पुनरावृत्ती म्हणजे काय तर बोलले पुन्हा पुन्हा त्या आवृत्तीकडे जातो. बघा, पुन्हा पुन्हा ते केलेलं ते पुन्हा पुन्हा करतो म्हणजे रजोगुण. बघा, आणि माणसाचा मूळ गुण असेल तो रजोगुण. बघा, देव दानव आणि मानव, देव दानव आणि मानव. देवांचा गुण सत्वगुण, दानवाचा गुण तमोगुण आणि मानवाचा गुण रजोगुण. बघा, आणि तुमचा आमचा गुण बदलायचा आहे. काय करायचं आहे? रजोगुणातल्या माणसाला सत्वगुणामध्ये आणायचं आहे. त्याची कॅटेगरी बदली करायची. कोण करेल? बोलले मग ज्याचा अधिकार आहे त्यात तो निराकार आहे. कसा आहे? ज्याचा अधिकार आहे तो कसा आहे? तो बोले निराकार आहे, तो निर्गुण आहे. मग गुण कोणाकडे आहे तर बोले मायेकडे. माया दिसते, फोटो मायेचा येतो, आकार मायेला दिलाय. इंचामध्ये मायेला मोजली जाते, फुटामध्ये मायेला मोजली जाते. वजन मायेचं होतं, त्याचं वजन कधी होत नाही. तो सर्व अतिसूक्ष्म आहे. तो मुंगीमध्ये मुंगीसारखा आहे, मुंगीपेक्षाही लहान आहे. बघा, अणुरेणू उण सूक्ष्मकडे एवढा तो बारीक आहे, निराकार आहे तो. बघा, तो हत्तीमध्ये हत्तीसारखा आहे. बघा, सद्गुरू बोलले ब्रह्म निर्गुण. कसं आहे? म्हणून विश्वास बोलतोय मला दाखवा. अरे जे वस्तू परम दुर्लभ, जयचा अलभ्य लाभ, तेची होय सुलभ, संत संगे करुणी. वस्तू प्रगटची असे, पाहता कोणाशीच न दिसे, नाना साधनी सायासे, न पडे बोले ठाई. जेथे परीक्षावंत ठकले ना तरी बोले डोळसचे अंध झाले. पाहत असताच चुकले निजवस्तूसी,
जे दीपाचे दिसेना, नेत्रांजनी वसेना, 16 कळी बोलले पूर्ण शशी. किती? 16 कळी पूर्ण शशी, परी तो दाखविना वस्तुसी, परी मायातीता अनंताची फक्त संत सोये सांगती. जवळचा देव दाखवण्याचा अधिकार फक्त संतांचा, सद्गुरूचा. बघा सद्गुरू बोलले. एकदा नारदाला श्रीकृष्ण स्वारी बोलली, एकदा नारदाला भगवंत स्वारी बोलली की मला लपायला जागा दे कुठेतरी. तर नारद पूर्ण त्रिखंडामध्ये फिरला, पण जिथं जातोय तिथंही लोक देवाला शोधण्यासाठी फिरतायत. तिकडे हिमालयामध्ये गेला, तिकडं पण बद्रीनाथ केदारनाथ, तिकडे गेला, तिकडं पण भरपूर लोक फिरतायत. तर त्यांनी येऊन सांगितलं, देवा माणूस नाही अशी एक जागा पण नाही बोलले. हा, तेव्हा नारद त्यांना बोलले की तुम्हाला लपायला एकच जागा आहे, त्याच्या हृदयामध्ये लपा. कुठे लपा? हा, म्हणून हृदयस्थ झाला नारायण. कुठे? आणि जवळ सद्गुरू बोलले, नारद बोलले, तुम्हाला एकच जागा, जी अत्यंत सुरक्षित अशी जागा आहे, जिथं लोकांना सापडणार नाही अशी एकच जागा आहे, तुम्ही प्रत्येकाच्या हृदयस्थ राहा. बघा. आणि भगवंत काय झाला, आता प्रत्येकाच्या हृदयस्थ झाला. काय झाला? पण याची ओळख कोण देईल? हा, म्हणून मायातीता अनंताची, नाहीतर धावा घेऊन तीर्था जाती आणि मग विचार करते अंतकरणी, जिथे तिथे धोंडान पाणी, उगाच वनवन 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 हिंडोन काय तो. म्हणून ठाईची बैसोनी करा एकचित्त, आवडीने सवडीने नाही, आवडीने अनंत आळवावा, आवडीने भावी हरिनाम घेसी, तुझी चिंता त्याची सर्व आहे. पांडव लाका ज्वारी जळतात त्यावेळी दोराचं विष सद्गुरूवाले काढलं. हा, पांडव लाका ज्वारी जळतात, विवर दोरातून काढलं. अरे तुझं मोकळी लायसे कैसे? हा, कारण जवळचा देवा दाखवण्याचा अधिकार फक्त संतांचा, फक्त सद्गुरूचा. सद्गुरू बोलले तो निर्गुण आहे. कसा आहे? मग गुण कोणाला आहेत? तर बोलले मायेला आहेत. आज विश्व बोलतंय ब्रह्म दाखवा. सद्गुरू बोलले विश्व आज बोलते ब्रह्म दाखवा. सद्गुरू बोलले अरे ब्रह्म नाही अशी जागा दाखवा. लोक वाटी घेऊन सद्गुरूला गेले, वाटी ब्रह्म द्या. सद्गुरू बोलले पहिली वाटी खाली करून या. तो जळी स्थळी काष्टी पाशाने तो भरून उरलाय. तो येत नाही, तो जात नाही, तो असतच असे सर्व काळ. येते ती माया, जाते ती माया, आकार मायेला, गुण मायेला. सद्गुरू बोलले हा, येते ती माया, जाते ती माया, रस्ते ती माया, खसते ती माया. फोटो मायेचा आहे तो, त्याचा फोटो कधी येत नाही. म्हणून सगळीकडे ते ब्रह्म निर्गुण आहे. निर्गुण कसं? ते निराकार आहे, म्हणजे त्याला आकार नाही. हा आकार मायेला आहे. बघा. पण ज्याने आकार दिला, ज्याने आकार दिला त्याची ओळखच कुणाला नाही. म्हणून मायातीता अनंताची संत सोय सांगती. बघा विचित्र काळ आहे मायेची, परी ओळखीन संग वसूची, मायातीता अनंताची फक्त संत सोय सांगती. म्हणून ब्रह्म निर्गुण आहे, निराकार आहे. ब्रह्म निसंग निर्विकार. बघा हा, ते निसंग आहे, म्हणजे कुठल्याही ते संघामध्ये नाही. चालवितो हाती धरून या. बघा निसंग म्हणजे काय? तो चांगल्यामध्ये पण बरोबर आहे आणि वाईटामध्ये पण बरोबर आहे. तो बोलतो जोपर्यंत मला मर्यादा आहे तोपर्यंत मी तुझ्यामध्ये राहणार, म्हणून दारुडेला पण तो चालवतो, चांगल्याला पण तो चालवतो. बघा हा, फक्त याची ओळख द्यायची. ज्ञान आणि अज्ञानाची ओळख, खऱ्या आणि वाईटाची ओळख, सुख आणि दुःखाची ओळख द्यायची. म्हणजे जा सद्गुरूशी शरण. सद्गुरू शरण गेल्याशिवाय सद्गुरू बोलले या गोष्टीची ओळख तुम्हाला आम्हाला मिळणार नाही. बघा निसंग आहे, निसंग. बघा हा, निर्विकार आहे. काय आहे मग? विकार कुठे आहेत? त्याचं नाव आहे विकार. त्यांचं नाव काय? सद्गुरू बोलले विकार. आणि त्याला माहिती आहे, एकदा मनुष्य जन्मामध्ये माणसाला विकला. कुठं?
एकदा मनुष्य जन्मामध्ये विकार, त्यांचं नाव आहे विकार. त्याने म्हणतात काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय आणि चिंता. 8 किती तर बोले 64. त्यांनी भाल्या भाल्यांना विकलं. त्यांनी विश्वामित्राला विकला, त्यांनी पराशराला विकला, त्यांनी रावणाला विकला, त्यांनी दुर्योधनाला विकला, त्यांनी दुःशासनाला विकला. किती यादी सांगायची सद्गुरू बोलले. हा, सद्गुरू बोलले त्यांचं नावच आहे विकार. पण एकदा त्याला माहिती आहे मनुष्य जन्मामध्ये याची ती खरेदी विक्री झाली की नंतर त्याला खरेदी विक्री करण्याची गरज नाही, तो ऑटोमॅटिक पुढच्या मार्गाला लागतो. म्हणून एका मनुष्य जन्माची चूक 83,99,999 योनीचा फेरा. आणि एवढ्यांची ती पुण्याई, एवढ्यांची ती पुण्याई, तो हा नकशिकांत उत्तमाचा नरदेह. म्हणून बोलले सद्गुरू बोलले तो कसा आहे तर बोले निर्विकार आहे. मग विकार कुठे आहे तर मायेला आहे. मग जोपर्यंत या विकाऊ मायेला निर्विकार भेटत नाही तोपर्यंत सद्गुरू बोलले जन्म मरणाचा फेरा चुकत नाही. म्हणून जन्म मरणाचा फेरा चुकविला. बघ, मग जन्म आणि मरणाचा फेरा कोण चुकवेल? जा सद्गुरूची शरण, जा संतांची शरण. बघ, ब्रह्म निसंग आहे. कसं आहे? सद्गुरू बोले ध्येय असून तो विधी आहे. तो त्यामध्ये अखंड कार्य करतोय, पण कधी त्यांनी स्वतःच अस्तित्व निर्माण केलंच नाही. आणि हा स्वतःचा अस्तित्व, मी असा, मी तसा, मी तसा, मी अमका, मी धमका, मी ढमका, मला काय कमी आहे. अरे रावणाला कुठं काय कमी होतं? सांग पा त्या रावणा काय झाले. म्हणून जवळचा देव दाखवण्याचा अधिकार फक्त एका सद्गुरूचा, संतांचा. म्हणून एकदा जवळचा देव दाखवला ना की देवाला आवडतात ती कर्म आम्ही केली पाहिजे. बघा, देवाचं जयाची अत्यंत प्रती आपण वर्तावे तेनेची रीती येणे करता. कुठं? जिथं जिथं हरिकथा निरूपण चालू तिथं येणे करता भगवंती शक्य घडे. पण काय असतं? नियम असतं. इथं काय पण नाही चालतं. रांगेचा फायदा तुम्हाला मला नाही सद्गुरू बोलले. आता बघा, जेणे ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने बोलले पथ्य सांभाळावी. मात्रा घेतली की पथ्य आली, नाही तर औषधं घेणे असून व्यथा, औषधं न घ्या असून व्यथा, बोले पथ्य न करी सर्वता. झालाय भवरोग, बरा होईल का? ऐरतिराव पैरतिराव जायचंय. या नावेची नावाडी, ह्या नावेची सद्गुरू, ह्या नावेच्या नावाडी सद्गुरू पाहिजे. आणि बोलले विवेकाची वल्ली मारली पाहिजे तरच ऐरतिराव पैरतिराव जाता येईल, नाही तर भल्या भल्या नावे बुडाल्या. बघा, मत्स्यगंधा बघा, भली भली नाव बुडवून टाकली. कुठला विषय कधी आणि कामाला लावल, धंद्याला लावल, सांगू शकत नाही. सद्गुरू बोलले. म्हणून तो आहे कसा? तो ब्रह्म निसंग आहे, निसंग. तो काय नाही, तो बोलतो तू काही कर, मी तुझ्या बरोबर आहे. पण कलियुग हे कर्मावर हे लक्षात ठेवतो. नियमातच यम राहतो, नियम चुकला की यम येतो. बघा, काळ हा सद्गुरूच्या अधीने. सद्गुरू बोलले काळ हा कोणाच्या अधीने? विश्व बक्षे के काळे तोही दास्यत्व किजे बोलले. बघा, कारण इथं लिहिलं जातं कर्माचं चित्र कसं आहे तर बोलले गुप्त आहे. चित्र कसं आहे? गुप्त आहे. आणि इथं लिहिलं जातं ते कर्माचं लिखाण कर्म केले पाहिजे सांग. कदाचित बोलले, कदाचित पडले व्यंग तरी बोले प्रत्यवाय घडे. मग एकदा मेल्याने सुटेना, मग मेल्या जन्मो जन्मी यातना. एकदा मेल्याने सुटेना, जन्मो जन्मी यातना. आपणास मारी वाचविना तो कोण बोलले? सद्गुरू बोलले तो आत्महत्यारा. उगाच 9 महिने 9 दिवस 9 घटका 9 पळ ती माय कष्टविली. उगाच माय कष्टविली. जित्या सार्थकच नाही केले. व्यर्थ बोलले, व्यर्थ व्यर्थ सगळं. अख्खा आयुष्य व्यर्थ निघून गेले. बाबा मुळी धान्यच नाही पेरलेस ते उगवेल कैसे? म्हणून बी भाजले ते उगवेना. सद्गुरू संत काय करतात तर बोलले बी भाजायला घेतात आणि भाजतात ते पण गवळं गवळं. बी भाजले ते उगवेना. एकदा बी भाजल्यानंतर ते उगवत नाही. पृथ्वी पाने पृथ्वी पाणी होता भेटी अंकुर पडती. सद्गुरू बोलले
पण आता बी भाजल्यामुळे काय होतं, अंकुर फुटायचंच बंद करून टाकला बघा. नाही तर अंकुर किती, कामाचा अंकुर, लोभाचा अंकुर, क्रोधाचा अंकुर, मदाचा अंकुर, सगळे अंकुर अंकुर अंकुर. आणि अंकुराच्या मध्ये हा अंकुर सद्गुरू बोलले बघा. म्हणून ब्रह्म निसंग निर्विकार. मग विकार आहेत ते मायेला आहेत, त्याला विकार नाहीत, सद्गुरू बोलले. म्हणून सद्गुरू बोलले मन माया विकार करी. काय करते मन माया, काय करते मन माया, काय करते तर विकार करी आणि आळ घालती बोलते ब्रह्मावरी. बोलते हे ब्रह्माने केलं सगळं, तो करतो. मग बोलते तुम्ही हे पण तोच करेल. सद्गुरूले चांगलं चांगलं तो जितकी काही उत्तम गुण ते माझ्या समर्थाची लक्षणं. जेवढं काही या या जगामध्ये जेवढं उत्तम आहे ते संत ब्रह्माचं आहे, संतांचं आहे बोलले बघा. म्हणून बोलले मन आणि माया विकार करते आणि आळ कुणावर घालते तर बोलले ब्रह्मावर घालते बघा. सद्गुरू बोलले जोपर्यंत तुला सद्गुरू त्या जालवणाऱ्या ब्रह्माची ओळख, परब्रह्माची ओळख जोपर्यंत सद्गुरू देत नाही तोपर्यंत तुला या गोष्टी कळणारच नाहीत बाबा. जितके काही उत्तम गुण ते माझ्या समर्थाचे लक्षण, जितके काही अधम ते माझे. कारण त्यांचं नाव आहे विकार. आणि एकदा विकला की पुन्हा विकायची गरज नाही. मग मोकळा सुटा सुटा, एकदा मेलेने सुटे ना, नुसताच सुटा. म्हणून बोलले ना सद्गुरू बोलले, तोचे बिन गर्भ खोळे तो मातीशी होती ढवाळे, कटवतीशी सर्वांग बळी त्या बाळकाचे बघा. मग सुखाचा गर्भवास फक्त तुमचा आमचा मनुष्य जन्म, इतरोडीमध्ये सुखाचा गर्भवास ठेवलेलाच नाही हो बघा. मग नुसताच सद्गुरू बोलले विकारांच्या नादी लागून विषय भोग सगळे, नुसता विषय भोगामध्येच रमलाय तो. 83 लक्ष 99 विषय भोगासाठी. मनुष्य देह विषय छेदन करण्यासाठी दिलेला आहे. कशा करता तुमचा आमचा मनुष्य देह दिलाय तो विषयांचं छेदन करण्यासाठी दिलाय. विषय पाहिजे, उत्पत्तीसाठी काम पाहिजे, खाण्यासाठी लोभ पाहिजे, क्रोध पाहिजे. सद्गुरू बोलले फार जेलमध्ये अडकवला असा नसावा, सद्गुरू बोलले बघा. म्हणून सद्गुरू बोलले ना ब्रह्म निसंग निर्विकार, ब्रह्मासी नाही पारावार, बोलती साधू बघा. आता साधू कळला पाहिजे. म्हणून तोची साधू ओळखावा, देव तेथीची जाणावा, आहे तरी देहदारी काहीच नाही त्याच्या अंतरी. तो तर लेंगा टोपी बघून कळेल का? तर असं पाहता विकार सुद्धा निर्विकार होती बघा. तोची साधू ओळखावा, देव तेथीची जाणावा. म्हणून सद्गुरू बोलले आहे तरी देहदारी काहीच नाही अंतरी, त्याचं पाहता वरी वरी कळेल कैसे. म्हणून कळावा या शोधावे अंतर, तव तो नित्य निरंतर. मग पाहता का? मग पाहता तर विकार सुद्धा निर्विकार होती बघा. मग तुमच्या आमच्या पिंडातल्या विकारांना निर्विकार स्थिती प्राप्त करून द्यायची, म्हणजे ज्याचा अधिकार तोची साधू ओळखावा बघा. ब्रह्मासी नाही पारावार, त्याला म्हणजे शेवट नाही, तो येतही नाही, तो जातही नाही, तो असतच असे सर्व काळ. मर्यादा मायेला आहे, जन्म मायेला आहे, मृत्यू मायेला आहे. यद द्रष्टम तद नष्टम, जे दिसेल ते नासेल, जे येईल ते जाईल, पण जे असत जे असे सर्व काळ ते मीपणे आकळेना. म्हणून जा संतांशी शरण, जा सद्गुरूशी शरण. शरणागतांची बाय चिंता, तो एक माझा सद्गुरू दाता. जैसे बालक वाढवी माता, नाना यत्न करुणी. समर्थांनी हा यत्न तुमच्या आमच्यासाठी चालवला आणि येत नाही ते शिकवायला आला बघा. म्हणून धरावे ते पाय आधी आधी. मग धरलेच ना बाबा, मग सदृढ धर ना. धरायचे म्हणून का धरायचे? कारण देह पडताची ठेवली आहे नीची योनी. मग करा काय ते आताच करा. आली ना घडी, मग साधा आपली. मग जेथे जेथे अंतर पडले तिथे हरिस्मरण करावे. मग तो हरी आहे कैसा त्याचा विचार पाहावा हामासा. संध्येपूर्वी जगदीशा 24 नामी स्मरावे बघा. समर्थ बोलले ब्रह्म निर्गुण निराकार, ब्रह्म निसंग निर्विकार, ब्रह्मासी नाही पारावार. कोण बोलती तर बोले साधू बोलती. मग साधू कोण? तोची साधू ओळखावा. ज्यांनी तुमच्या आमच्या पिंडातले अवगुण काढले तोची साधू ओळखावा. ज्यांनी तुम्हाला आम्हाला उत्तम गतीला प्राप्त करून दिलं तोची साधू ओळखावा. आणि देव तेथेची जाणावा. मग ज्यांनी देव दाखवला तोच देव ना.
अजून कुठं शोधायची गरज आहे का तुला बोलले? हा, ज्यांनी देव दाखवला तोची साधं ओळखा, म्हणून देव तेथेची जाणावा. मग ज्यांनी देवाची ओळख करून दिली, हा, देवाची ओळख देवेविना कोण देईल बाबा तुला? हा, आहे तरी देहधारी. हा, म्हणून करी उंची जो संत तो संत झाला, दुराशा गुणे जो नव्हे दैन्यवाना. कारण उपाधी काय करते? देहबुद्धी वाढवते. उपाधी देहबुद्धी ते वाढविते, परत ते सज्जना केवी बाधू शकेते. बघा, म्हणून सद्गुरू बोलले ब्रह्म सर्वांस व्यापक, ब्रह्म अनेकी एक, ब्रह्म शाश्वत हा विवेक बोलीला शास्त्री. शास्त्रामध्ये असं लिहून ठेवलंय बोलले की ब्रह्म बोलले, सद्गुरू बोलले अनेकी एक आहे, ब्रह्म हे शाश्वत आहे, ब्रह्म हे सर्वांना व्यापक आहे, असं शास्त्रामध्ये लिहून ठेवले बोलते. बघा, आता शास्त्री कुठला भेटला पाहिजे? हा, हे शास्त्र सशास्त्र केलं असा शास्त्री भेटला पाहिजे. बघा, हे शास्त्र सशास्त्र केलं, काय केलं? हा, सद्गुरू बोलले ब्रह्म बोले सर्वांस व्यापक, सर्वांस. सर्वांस म्हणजे चारी खाणी चारी वाणी 84 लक्ष जीव योनी. चारी खाणी चारी वाणी 84 लक्ष जीव योनी, जळी स्थळी काष्टी पाषाणी. सद्गुरू बोलले स्वर्ग मृत्यू आणि पाताळ ह्या सगळ्यांना तो व्यापून आहे. काय? हा, तो सगळ्या गोष्टीला भरून उरलाय. तो आत पण तोच आहे, बाहेर पण तोच आहे. ब्रह्म सर्वांच व्यापक. बघा, नुसता व्यापक नाही, तो चराचर सृष्टीमध्ये तो भरलेला आहे. झाडावरचं पान सुद्धा पडायचं म्हणजे त्याची सत्ता पाहिजे, तिथं पण तो आहे. वाळलेलं पान सुद्धा आईलीकडून पहिलीकडे जायचं म्हणजे हवेनं त्याची सत्ता पाहिजे. बघा, म्हणजे समर्थाला दाखवायचं काय? तो व्यापक आहे, तो व्यापक. बघा, लोक आज देव दाखवा म्हणून फिरताय. सद्गुरूला देवने अशी जागा दाखवा. दयावी न कोट रिता ठाव नाही, तो सर्वांगी व्यापक. तो जळी स्थळी काष्टी पाषाणी तो कसा उरलाय? तो भरून उरलाय. पण हे बघण्यासाठी तुला काय भरलं पाहिजे? हा, म्हणून श्रवणाची झोळी खांद्याला अडकव, अखंड काय कर? तर बोले ज्ञान वैराग्य सामर्थ्याची भिक्षा माग. त्या माध्यमातून ओम भौती या पक्षाचं रक्षण होईल. म्हणून मागितली पाहिजे भिक्षा. ओम भौती या पक्षा रक्षिले पाहिजे. पण श्रवणाची झोळी सर्व फाटकी नसावी. नाही तर आपली फाटकी झोळी. मग उगाच वन 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 चालली माणसाची. म्हणून श्रवण, ती वनवन थांबावी म्हणून श्रवण दिलं सद्गुरूंनी. बघा, आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या राघवे भेटी झाली. नाहीतर ही भेट या विश्वामध्ये दुर्मिळ आहे. म्हणून समर्थामध्ये समर्थ योग हा आहे. तरी परमसुगम परिजनाशी झाला दुर्गम, का जयाचे चुकले वर्म सत्समागमाकडे. आहे तरी परमसुगम, काय सांडावं लागत नाही, काय मांडावं लागत नाही. नको हार नको तुरा, तू फक्त एका ठिकाणी स्थिर राहा. बघा, काय सांडावं लागत नाही. नको दक्षिणा, नको नारळ, नको अगरबत्ती, काय सांडावं लागत नाही. घरदार सोडावं लागत नाही. काय मांडायची तर गरजच नाही. काय मांडावं लागत नाही. पण एक विचार. मग एकाचा विचार कुठला? तर बोले एक विचार शोधून पाही म्हणजे कळले. आता देव कोण हे सद्गुरू नेहमी काय करतात? तर जवळचा देव दाखवतात पहिल्याच दिवशी. देव कोण हे कळले, पण आपण कोण आणि कशाला आलोय, उतरलोय कुठं, करायचंय काय, करून काय जायचं कुठं आहे? आपण कोण? सगळ्यात कठीण असेल ते आपण कोण. देव कोण हे कळले. हो, जवळचा देव संत परंपरेत दाखवला. पहिल्याच श्रवणामध्ये जवळचा देव दाखवला. पण हे श्रवणावर श्रवण, अखंड जन्मापासून मृत्यापर्यंत श्रवण का करायचं? तर बोले आपण कोण हे कळण्यासाठी. देव कोण हे कळले, आपण कोण हे कळले पाहिजे आणि ते कळण्यासाठी वळले पाहिजे. म्हणून जा सद्गुरूशी शरण. बघा,
ब्रह्म सर्वांचं व्यापक, ब्रह्म अनेकी एक. मुंगीमध्ये पण तोच आहे, हत्तीमध्ये पण तोच आहे, तुम्हाला आम्हाला चालवतो तोच आहे, पण अनेकी एक. म्हणजे जशी त्या मिठाईमध्ये, सगळ्या मिठाईमध्ये साखर असते, तसा तो त्याच्यामध्ये विरघळला आहे. त्याला काढून दाखवता येत नाही. बघा, त्याचा अनुभव घ्यावा लागतो. माया तिथं आनंदाची संत सोय सांगती, म्हणून सगळे संत अनुभव देतात. बघा, आणि तो स्वानुभव घेण्यासाठी जिथं जिथं नाही वैकुंठच्या नाही नाही योगियाच्या हृदय माझे भक्त गाती ठाई ठाई, तेथे मी तिष्ठ तू नारदा, या कारणे ही सभा श्रेष्ठ. आणि भक्त गाती तेच वैकुंठ. जिथं विषयांचं वैकुंठ त्याला म्हणतात बोलले वैकुंठ. बघा, ब्रह्म सर्वांचं व्यापक, ब्रह्म अनेकी एक, ब्रह्म शाश्वत. मग शाश्वत या विश्वामध्ये काय असेल तर फक्त ब्रह्म. ते येतही नाही, ते जातही नाही, ते इथंच आहे. येते ती माया, जाते ती माया, रस्ते ती माया, खसते ती माया. ते शाश्वत आहे. बघा, हा विवेक आहे. महाविवेक मिळेल कुठे? आणि हा विवेक मिळण्याचं प्रोसिजर काय आहे? आणि विवेकाचा जन्म तुमच्या आमच्या पिंडामध्ये होईल कुठे? आणि तो कसा होईल, कधी होईल, कुठल्या प्रकाराने होईल? जर सद्गुरू भेट झाली, संत भेट झाली, तरच तुमच्या आमच्या पिंडामध्ये विवेकाचा जन्म होईल. विवेकाचा जन्म व्हावा लागतो. विवेकाचा जन्म व्हायचा म्हणजे काय लगेच जन्माला येत नाही. अरे दृश्यातलं बाळ जन्माला यायला सुद्धा 9 महिने 9 दिवस लागतात. तर तुम्हाला आम्हाला काय लगेच विवेक जन्माला येईल का हो? तो कालाकालानं वाढला पाहिजे. कसा वाढला पाहिजे? हळूहळू हळूहळू हळूहळू. म्हणून सद्गुरू काय करतात? आम्ही ज्या दिवशी श्रवणामध्ये आलो त्यावेळी काय केलं सद्गुरूंनी? तर जवळचा देव दाखवला आणि काय केलं? मायेचं लग्न त्या परब्रह्माशी लावलं. काय केलं? जवळचा देव दाखवून काय केलं? तर मायेचं लग्न जो दाखवला त्या परब्रह्माशी लावलं. ही माया इथं कशाला आली? ब्रह्माचा अधिकार काय? हे सगळं दाखवलं. माया ब्रह्माचं निरूपण दिलं. काय केलं? मायेला ब्रह्माचं निरूपण दिलं. मायेचं लग्न ब्रह्माशी लावलं आणि अखंड अखंड जिथं खंड पडू नये, कारण खंड पडले की ते घुसतात. जेथे जेथे अंतर पडले तिथे हरिस्मरण करावे. म्हणून अखंड काय दिलं? तर श्रवणाच्या द्वारामध्ये अखंड तिष्ठ उभा राहा. हे अखंड तुम्हाला आम्हाला काम लावून दिलं. मायेचं लग्न ब्रह्माशी लावलं आणि हळूहळू हळूहळू विचाराचं मंथन चालू झालं. काय झालं? त्या विचाराच्या मंथनातून जो पुत्र जन्माला आला, विचाराच्या सद्गुरूच्या विचाराच्या मंथनातून जो पुत्र जन्माला आला, माया आणि ब्रह्माच्या विचाराच्या मंथनातून जो पुत्र जन्माला आला, त्याचं नाव आहे विवेक. विवेक असा रोडवर कुठं सापडत नाही. सद्गुरू बोलले. म्हणून म्हटलंय ब्रह्म सर्वांचं व्यापक, ब्रह्म अनेकी एक, ब्रह्म शाश्वत हा विवेक बोलिला शास्त्री. ब्रह्म अच्युत अनंत, ब्रह्म सदोदित संत, ब्रह्म कल्पने रहित निर्विकल्प. बघा, ब्रह्म कसं आहे? तर अच्युत आहे, म्हणजे त्याला शिवता येत नाही. अच्युत म्हणजे काय? त्याला आम्ही या मायेला शिवू शकत नाही. बघा, ते अच्युत आहे. अच्युत ते कसं आहे? तर बोले अनंत आहे. म्हणजे त्याला अंत नाही. मग अंत कुणाला आहे? तर मायेला आहे. ते अच्युत आहे, ते अनंत आहे. ब्रह्म सदोदित संत. संत म्हणजे त्याचा अंत नाही, त्याला म्हणतात संत. जे परीस देतात ते गरीब नसतात. सद्गुरू बोलले. एकदा काय झालं माहितीये का? एकादशी होती. एकादशी आणि एक भिकारी त्या एक देहू गावामध्ये अख्खा गाव फिरला. संत तुकारामांच्या घरी गेला. तर माध्या आणि काशी
दोघंच होती, आवडी नव्हती. का गाव फिरला, कुठंच काय भिक्षा मिळेल नाही. शेवटी आता संत तुकारामांचं घर म्हणजे कसं, तर बोलले आम्ही दैवाचे. हा, लोकांच्या घरी बोलले धान्याच्या राशी, आमच्या घरी उंदीर घुशी. हा, आमच्या घराला छप्परच नाही, डायरेक्ट चांदण्याशी संपर्क, असं आमचं घर. आणि तो भिकारी गेला भिक्षा मागायला, एक ते एकादशी अख्या गावामध्ये उपवास, कुठेही तिला भिक्षा मिळाली नाही. शेवटी महादेव आणि काशी दारात उभी होती. तो भिकारी त्या काशीला बोलला, बाय काहीतरी दे, भूक लागली. तेव्हा काशी बोलली, बाबा आज उपवास आहे, आज काय उपवास आहे. तेव्हा तरी पण काहीतरी दे. तेव्हा काशी आतमध्ये गेली, अगं घर चाललं, गाडगी मडकी सगळी चालली, पण कुठंही काही तिला भेटलं नाही. शेवटी त्या चुलीच्या कोपऱ्यामध्ये तो पिठाचा डबा होता. बोलली पीठ असेल तर पीठ तरी देईन त्याला. पण पिठाचा डबा बघितला, पिठाच्या डब्यामध्ये पीठ पण नव्हतं. आणि ज्यावेळी बघितलं पीठ खाली, तेव्हा तिने बघता बंद करता तिच्या लक्षात आलं की आजूबाजूला पिठाच्या डब्याला पीठ लागलंय. तिनं काय केलं, तो डबा घेतला आणि कोण्यावर ठोकवला. ठोकवल्यानंतर झालं काय माहितीये का, ते बाजूबाजूचं जे चिकटलेलं पीठ त्या कोण्यामध्ये बसलं. आणि काशीचा हात, एवढा बारीक हात, तो असा तिने घातला, असा हात घातला, असा तो हात घातला आणि ओंजळभर म्हणजे मुठीमध्ये मावेल असं पीठ घेऊन ती काशी बाहेर आली. तिला आनंद झाला, काहीतरी मला देता येणार म्हणून तिला आनंद झाला. आणि ज्यावेळी हे भिकाऱ्यांनी बघितलं, तेव्हा भिकारी बोलला, एवढूशा ओंजळ पीठनी माझं होणार काय. तरी पण बोलला आता आलंय ते घेतलं पाहिजे. म्हणून त्यांनी काय केलं, काशीनं काय केलं, ते पीठ, त्या मुठीतलं पीठ त्या भिकाऱ्याच्या झोळीत टाकलं. भिकाऱ्याच्या ढोळीत टाकलं. भिकारी संशयामध्ये होता की बोलला एवढ्या पिठानं माझं होणार काय. आणि त्यांनी झोळी पुढे केली. काशीने काय केलं तर बोलले ते पीठ त्या भिकाऱ्याच्या झोळीत टाकलं. आणि भिकाऱ्याच्या झोळीत ज्यावेळी ते पीठ टाकलं तर भिकाऱ्याची झोळीच भरली. भिकारी बोलला हे काय. एवढा त्याला आनंद झाला की पिठाने त्याची झोळीच भरली. सद्गुरू बोलले हा, भिकाऱ्याची झोळीच भरली. सद्गुरू बोलले अरे त्या काशीने नुसतं भिकाऱ्याच्या झोळीत पीठ टाकलं तर भिकाऱ्याची झोळी भरली. तेवढ्या संत तुकारामांसमोर तो भिकारी खुश आनंदामध्ये पुढे निघाला. तेवढ्यात संत तुकाराम वाटेने येत होते, विठ्ठल 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 करत. तेव्हा संत तुकारामाला तो भिकारी बोलला, तुमच्या घरी गेलो होतो भिक्षा मागायला, तुमची पोरगी काशी बोलतो लक्ष्मी हो, तुमची पोरगी बोलला लक्ष्मी हो. बोलतो भिकारी बोलला एवढं वंजळभर चिमूटभर पीठ तिच्या हातामध्ये मावल एवढं पीठ तिने माझ्या झोळीत टाकलं. तर बोलले माझी झोळी भरली. संत तुकाराम बोलले अरे माझ्या मुलीनं तुझ्या झोळीत एवढंसं चिमूटभर पीठ टाकलं तर तुझी झोळी भरली. आम्ही दिलं तर ठेवशील कुठं. बघा, आम्ही जर दिलं तर ठेवशील कुठं. म्हणून जे परीस देतात ते गरीब नसतात. बघा, कार्याकारण. स्वतः छत्रपती राजे नजराणा घेऊन आले आणि तेवढा नजराणा परत केला. आणि राजाने एकच सांगितलं, राजे आता तरी बोले नजर आणा. मग नजर आणण्यासाठी काय करावं लागतं, सद्गुरूला कार्याला लावावं लागतं. बघा, म्हणून सद्गुरू नेहमी सांगतात, संत आनंदाचे स्थळ, संत सुखची नाना संतोषाचे मूळ ते संत, संत समाधीचे धर्मक्षेत्र, संत विवेकाचे भांडार, संत बोलीचे माहेर साहित्य मुक्तीचे. बघा, जे गरीब जे परीस देतात ते गरीब नसतात. जर चिमूटभर पीठ टाकलं तर झोळी भरली. मग किती येशील बाबा दो करे, दुबळी आपली झोळी. म्हणून शरणाची झोळी खांद्याला अडकव. ब्रह्म अच्युत अनंत, ब्रह्म सदोदित संत, ब्रह्मने कल्पने रहित, ब्रह्म कल्पने रहित निर्विकल्प,
ब्रह्म कसं आहे तर कल्पनेच्या पलीकडचं आहे बघा. मग कल्पना कुठे आहे तर बोले मायेकडे. कल्पना कुणाकडे आहे तर मनाकडे. मना कल्पिता कल्प कोटी, नवे रे नवे सर्वता राम भेटी. मग कल्पनेतून रामाची भेट होणार नाही, म्हणून बोले संवादामध्ये ये, श्रवणामध्ये ये, वास्तवामध्ये ये, जागृतीमध्ये ये. जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि तुर्या, आणि तुर्याच्या पलीकडे बोलले ऊन म्हणी. बघा कल्पने कसं आहे ते निर्विकल्प आहे, म्हणून तया निर्विकल्पासी कल्पित जावे. बघा म्हणून बोलले ना तया निर्विकल्पासी कल्पित जावे. मग विकल्प कुणाकडे आहेत तर मायेकडे आहेत, तो निर्विकल्प आहे. पुढे म्हटलं ब्रह्म दृश्या वेगळे, ब्रह्म शून्यत्वासी निराळे, ब्रह्म इंद्रियाच्या मेळे चोजवेना. बघा सद्गुरु बोलले ब्रह्म कसे आहे तर दृश्याच्या वेगळे आहे, ते दृश्याच्या पलीकडे आहे, ते दिसत नाही, दृश्य वेगळे आहे. तुम्ही आम्हाला बघायची सवय लागली, ती माई बघायची सवय लागली. ते तुम्ही आम्ही तुमच्या चर्मदृष्टीने दिसणार नाही, त्याच्यासाठी पाहिजे ती सद्गुरु कृपेची ज्ञान दृष्टी. त्याला रूपात बघता येणार नाही, त्याचा अनुभव घ्यायला पाहिजे, त्याचा स्वानुभव घ्यायला पाहिजे. तो जवळच आहे अंतरी, पण भेट नाही बोलली जन्मवरी. कुठे जवळी 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 हो. काय या, अरे ही काय या, ही पंढरी आहे. त्याच्या आत्मा हा विठ्ठल नांदतो केवळ पांडुरंग. पण हे महाद्वार ओलांडल्याशिवाय त्याचं दर्शन घेता येत नाही हो. तो कसा आहे म्हणून बोलले दृश्य वेगळा आहे, म्हणून माया तिथं अनंताची संत सोय. ब्रह्म दृश्य वेगळे, ब्रह्म शून्यत्वास निराळे. बघा शून्य शून्य म्हणून सद्गुरू नेहमी सांगतात आम्हाला काही किंमत नाही, आम्ही शून्य आहोत. संत नेहमी बोलले आम्ही शून्य आहोत. शून्याला कुठल्याही स्वतःची किंमत नसते. आम्ही काय आहोत, झिरो आहोत, झिरो म्हणजे शून्य आहोत, कारण शून्याला स्वतःची किंमत नसते. पण सद्गुरू बोलले ज्याच्या ज्याच्या माग लागू त्याची किंमत वाढवू. काय केलं, ज्याच्या ज्याच्या, म्हणून बोलले ना शून्यत्वासी निराळे. शून्यत्व असं आहे की ज्याच्या ज्याच्या मागे लागला त्याची त्याची किंमत वाढवली. 32 मनाच्या सोन्याच्या सिंहासनावर बसवला, ऐसा पाहिजे की राजा कै पक्ष आणि परमार्थी. तयास देखता दुर्जन नाकेत बैसवी प्रचितीचे तडाके, बंड पाषांडाचे वाके करून टाकी. अर्जुनाच्या रथी कृष्ण सारथी, अर्जुनाची किंमत वाढवली. ध्वजावर अखंड मारुती. ब्रह्म शून्यत्वासी ज्याच्या ज्याच्या मागे लागू त्याची किंमत वाढली. मग सद्गुरू बोलले किंमत कधी, शून्य ज्यावेळी मागे लागेल त्यावेळी किंमत, पुढे लागला तर काहीच किंमत नाही. ज्याच्या ज्याच्या मागे लागू त्याची त्याची किंमत वाढवू. आम्ही शून्य आहोत, पण ज्याच्या मागे लागू त्याची किंमत वाढवू. माझी किंमत वाढवली किती आहेत, कितीतरी आहेत, यादी खूप मोठी आहे. ज्याच्या ज्याच्या मागे लागू त्याची किंमत, म्हणून ब्रह्म शून्यत्वासी निराळे. ब्रह्म इंद्रियाच्या मिळे चोजवेना. बघा सद्गुरू बोलले ब्रह्म इंद्रियाच्या मेळे चोजवेना. इंद्रिय एक अशी आहेत, इंद्रिय 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, जोपर्यंत सद्गुरू आज्ञेमध्ये येत नाही तोपर्यंत मेळे चोजवेना. निवृत्ती दातारे ज्ञानदेव ज्ञान चोजविले बोलले ना, असं काहीतरी आहे तो भाग. बघा निवृत्ती दातारे म्हणून सद्गुरू बोलले ना ब्रह्म इंद्रियाच्या मेळे. आता ही इंद्रिय 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, असा 10 इंद्रियाचा पुतळा. बघा आता या 5 ज्ञानेंद्रियातून 5 कर्मेंद्रियातून सद्गुरू बोलले सद्गुरू बोलले कळेल का हो. मग ही ज्ञानेंद्रिय 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय कुठे यायला पाहिजे. त्या 5 ज्ञानेंद्रियांनी काय कुठलं ज्ञान घेतलं पाहिजे, त्या कर्मेंद्रियांनी कुठलं कर्म केलं पाहिजे. त्या ज्ञानेंद्रियाच्या डोळ्यांनी काय पाहिलं पाहिजे. डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा माझ्या विठ्ठलाचे मुख.
मुखाने काय बोललं पाहिजे, कानाने काय ऐकलं पाहिजे, नाकाने कशाचा वास घेतला पाहिजे, पावलांनी कुठं चाललं पाहिजे, पाऊले चालती बोलले पंढरीची वाट, हाताने काय कर्म केली पाहिजेत, शब्द स्पर्श रूप आणि रस आणि गंध, शब्द स्पर्श रूप आणि रस आणि गंध, वैखरीनं काय बोललं पाहिजे, शब्द कोणाच्या अंतराचं लागेल धक्का ऐसी वर्तणूक करू नका. स्पर्श, मग स्पर्श कुठे केला, कुठला स्पर्श, रूप रूप सद्गुरू बोलले रूपाचा लावण्याचा अभ्यास करता येत नाही. रूप लावण्य अभ्यासिता नाही, सहज गुणाचं न चले बोलले उपाय, म्हणून काहीतरी धरावे सोयी आगंतुक गुणाची, सद्गुरू बोलले. शब्द स्पर्श रूप रस, मग माणसाला रस कशात आहे, माणसाला रस कशात आहे, परमार्थामध्ये त्याला रस आहे का, खाओ पिओ मजा करो जिंदगी में है क्या, त्याच्यामध्ये त्याला रस आहे. सुट्टी मिळाली की हा सुटतोय, सुट्टी मिळाली की हा सुटतोय, त्याला कुठलीही ध्येयभार राहत नाही, मग बोलतो जिंदगी में है क्या. मग माणसाला रस आहे कशात, परमार्थामध्ये रस आहे का, नाही. सद्गुरू बोलले त्याला नको नको त्या विषयांमध्ये रस आहे, मग सुटका होईल का. आता गंध, गंध म्हणजे वास, नाकाने कशाचा वास घ्यावा हे कळलं पाहिजे. 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय, नवखंड वसुंधरा, ही कुठली वसुंधरा आहे, मग ह्या वसुंधरेनं काय वसुंधराला पाहिजे. वसुंधरा, वसुंधरा म्हणजे काय तर बोले स्पंजची भूमिका आली. स्पंज, स्पंज माहितीये ना, स्पंज, स्पंज काय करतो, पाण्यात टाकल्यावरती पाणी वसतो, तसं या वसुंधरेनं काय केलं पाहिजे, जितुके काही उत्तम गुण ते वसून धरले पाहिजेत, म्हणून तिला म्हणतात वसुंधरा, तिला सप्तसागराचा फेरा. बघा सप्तसागर म्हणजे काय तर कुठे आहेत तर बोले बाहेर आहेत का, हे आतमध्येच आहेत. दुधाचा सागर, रसाचा सागर, मधाचा सागर, खारा समुद्र, गोडा समुद्र, हे सगळे सागर आहेत कुठं, इक्षुरस सागर. नवखंड वसुंधरा, तिला सप्तसागराचा फेरा. मग हे दाखवल कोण तर जा सद्गुरुशी शरण. ब्रह्म इंद्रियाच्या मेळे चोजवेना, म्हणून म्हटलं ब्रह्म दृष्टीस दिसेना. मग त्याला बघायचं म्हणजे ज्ञान दृष्टी पाहिजे. या चर्मदृष्टीनं तो दिसणार नाही, या चांबड्याच्या डोळ्याने तो दिसणार नाही, त्याच्यासाठी पाहिजे सद्गुरु कृपेची ज्ञान दृष्टी. ब्रह्म दृष्टीस दिसेना, कसा दिसेल दाखवणारा पाहिजे. जोपर्यंत दाखवणारा भेटत नाही तोपर्यंत देवाची भेट दुर्मिळ आहे. म्हणून बोले नको नको मना गुंतू माया जाळी, काळ आलाय जवळी ग्रासावया. काळाची बा उडी पडिल बजीबा, सोडवी ना तेव्हा माय बापू, सोडवी ना राजा दिशीचा चौधरी, आणि सोयरी भली भली, तुका म्हणे तुझं सोडविलं कोण, म्हणून ह्याची दान दे का देवा तुझा विसर न व्हावा. या डोळ्याने ते दिसत नाही, ह्याची दान दे का देवा. अखंड अखंड स्मरणात ठेव भगवंता मला, ह्याची दान दे का देवा तुझा विसर न व्हावा. गुण गाई न आवडी ह्याची माझी सर्व जोडी, न लगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा. संत संघ म्हणजे 2000ची डायरेक्ट नोट. कारण चिल्लर मागण्यापेक्षा डायरेक्ट नोटच मागू ना, मोठी नोट. कारण सगळे नोटा त्या नोटीमध्ये बसतात. हे दे ते दे ते दे. एकदा संत संघ मिळाला की सगळंच मिळतंय ना. एकदा संत संघ मिळाला ना की त्याच्यामध्ये सगळं मिळणार आहे. म्हणून संतांनी मागितली बोले ना, दृश्यात बघू नका, नाही दृश्यात बघाल की यांनी सांगितलं की बोलते 2000ची नोट मागितली. मग सर्वात मोठी नोट कुठली इथं बोले 2000ची नोट. त्याच्यामध्ये 100ची बसते, 500ची बसते, 20ची बसते, 10ची बसते, सगळे बसतात बघा. म्हणून न लगे मुक्ती धन संपदा, नको मुक्ती नको धन नको संपदा,
मग मागितलं काय? संतांनी काय मागितलं? ह्याची दान दे गा देवा तुझा विसरण म्हणावा, गुण गाई ना आवडी ह्याची माझी सर्व जोडी, न लगे मुक्ती धन संपदा. म्हणजे छोटे नोटा मागितले तर डायरेक्ट मागितली ती कुठली? संत संग देई सदा, तू का म्हणे गर्भवासी. मग सुखाचा गर्भवास तुमचा आमचा हा मनुष्य जन्म, तू का म्हणे गर्भवासी सुखे घालावा आम्हासी. सुखाचा गर्भवास, तू का म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. आदर होतो तुमच्या गावी कृपा असू द्यावी, तू का जातोस वैकुंठासी. अखंड श्री सेवा दास्य भक्ती केली म्हणून वैकुंठ, भक्त गाती ते वैकुंठ, नाम गोष्य गडगडाट जय जय कार्य गरजती, नाही वैकुंठीच्या नाही नाही योग्यांच्या हृदयी, माझे भक्त गाती ठाई ठाई, ते मी तिष्ठ दोनार्धा. या कारणे ही सभा श्रेष्ठ, आणि भक्त गाती तेच वैकुंठ. बघा पण बोले ना ब्रह्म दृष्टीच दिसेना. मग सद्गुरू बोलले त्याला बघायचं म्हणजे कोण पाहिजे? सद्गुरु कृपेची ज्ञान दृष्टी पाहिजे. चर्म चक्षुन तो दिसणार नाही, त्यासाठी पाहिजे तो त्रिनयन चतुर्भुजू फर्श पाणी, मत्ताननु एक दिजू पाहिजे. कोण पाहिजे? विद्यावंतांचा पुरोजू पाहिजे. कोण पाहिजे? हे दाखवण्यासाठी कोण पाहिजे? सद्गुरू बोलले विद्यावंतांचा पुरोजू, मत्ताननु एक दिजू, त्रिनयन. मग तिसरा नयन कुठला आहे? तर बोले ज्ञान चक्षु. त्रिनयन चतुर्भुजू फरश पाणी. बघा तो भेटला पाहिजे ना. ब्रह्म दृष्टीच दिसेना, ब्रह्म मूर्खासे असेना, ब्रह्म साधुवी नये ना अनुभवासी. ज्यांनी मूर खाल्ली त्याला कसं दिसेल हो ब्रह्म? मूर खाणारे आहेत कोण? त्याला म्हणतात मूर्ख, भ्रांत, अवगुणी, अवलक्षण. सद्गुरु भेट झाली तरच सुलक्षण, धूर्त, तार्किक, विचक्षण, समय जाणते. दुनियाचा आळशी त्याला साक्षेपी केला. आळशी त्याची साक्षेपी होती, पापी. बघा या आपल्या डिग्री आहेत कलियुगातल्या. पापी त्याची काय झाले? त्या प्रस्तावती, निंदक. निंदक संत बोले निंदक आमचा झाका वस्त्र धुतो फुका, बिनपगारी फुल अधिकारी. निंदक त्याची बंधू लागती भक्ती मार्ग अशी, बद्धची होती मुमुक्ष, मूर्ख होती. मूर्ख बोलले. मग मूर्ख खाल्ली कोणी? मूर्ख होती अतिदक्ष, अभक्तची पावती मोक्ष भक्ती मार्गे. नाना दोष परमान्याय करून आला, श्रेष्ठी नमस्कार घातला तरी तो अन्याय क्षमा केला पाहिजे श्रेष्ठी. नाना दोष ते ना आसती. जर सद्गुरु भेट झाली तर, संत भेट झाली तर, जवळचा देव दाखवला तर, ज्ञानचक्षु एकदा उघडले तर, ना दोष ते ना असती म्हणजे असणारच नाही. पतित होता, पतित पावन केला. काय केला? पतित पावनाचे दास तेही पावन करते जगास. बघा सद्गुरु बोलले पतितेची पावनती, प्राणी पावे उत्तम गती. बघा मग उत्तम गती प्राप्त व्हायची म्हणजे सद्गुरु कृपेची ज्ञान दृष्टी मिळाली पाहिजे, तरच उत्तम गती प्राप्त होईल. बघा प्राणी पावे उत्तम गती, श्रवण आणि मात्रा, पथ्य न करी असून व्यथा. सद्गुरु बोलले औषध दिलंय, पथ्य आली, श्रवण आणि मात्रा, श्रवण आणि मात्रा, श्रवण आणि मात्रा. नाही तर वैद्य मात्रेची स्तुती करी, मात्रा गुण काहीच न करी, फायदा काय? म्हणून सद्गुरु बोलले ब्रह्म दृष्टीत दिसेना, ब्रह्म मूर्खासी असेना, ब्रह्म साधुवी नाही ना अनुभवासी. म्हणून अनुभवासी हे प्रत्यक्ष आता आहे तरी परम सुगम. काय सांडावं लागत नाही, परम सुगम. परी जनाशी झालाय दुर्गम. आहे तरी बोलले परम सुगम, परी त्या जनाशी झाला दुर्गम. का जयाचे चुकले वर्म, सत्समागमाकडे. बघा पुढे म्हटलं ब्रह्म सकळा उणी थोर, ब्रह्म ऐसे नाही सार, ब्रह्म सूक्ष्म अगोचर, ब्रह्म दिकांसी. वेदांनाही ज्याचा नाही कळा अंतपाल ज्याचा, कानडा तो राजा पंढरीचा.
ब्रह्मादिकांना सुद्धा साकडं पडलंय. ते मानव बापडे किती. असो प्राणी मंदमध्ये तेही गणी चिंतावा. जे मूर्ख अवलक्षण तेची होती हिनाहुणीन, तेची होती दक्षप्रवीण सर्वविषयी. ऐसा जो परम समर्थ पूर्ण करी मनोरथ, सप्रसिद्ध भजन स्वार्थ कलोचंडी विनायको. ऐसा तो गणेश मंगळमूर्ती, तो मी स्थविला यथामती वांछा धरून चित्ती प्रमादी वांछा धरून चित्ती परमार्थाची. बघा, सद्गुरू परमार्थाची वांछा धरली पाहिजे, तर जी गोष्ट ब्रह्मादिकांना सुद्धा नाही कळली ती तुला कळवून देतोय. बघा, वेदांनाही नाही कळला तर ब्रह्म्याला काय कळेल. म्हणून सद्गुरू बोलले, ब्रह्म सकळाहुणी थोर. कसं आहे ते? सकळाहुणी थोर. ब्रह्म ऐसे नाही सार. ते सार आहे, या जीवनाचं सार आहे. कारण तो देहातून आत्मा निघून जातो तेव्हाच तो निवाडा कळू येतो. म्हणून सार तुझे घ्यावे, असार ते जाणून त्यागावे. या जीवनाचं सार काय आहे सद्गुरू देतात. म्हणून सद्गुरू नेहमी सांगतात, सार तुझे घे, असार ते जाणून त्यागावे. या नाव बोले श्रवण भक्ती. सगळ्या भूमिका येतात ते ऑनली श्रवण. सगळ्या भूमिका इकडून तिकडून फिरून कुठून पण जरी आलाच ना तरी फक्त श्रवणाशिवाय पर्याय नाही हो. कारण ऐकल्याविने कळले, शिकवल्याविने शानपण आले. ऐसे देखिले बाबा ना ऐकिले या भूमंडळी. म्हणून याच त्या भूमंडळाच्या ठाई धर्मरक्षी ऐसा राजा पाहिजे. कुठला पाहिजे? असा विवेक राजा जन्माला आला पाहिजे. आणि विवेक राजा जन्माचा कशातून येतो? तर सद्गुरूले श्रवणाच्या माध्यमातून विवेक राजा जन्म. मायेचं मंथन, विवेकाच्या माया ब्रह्माचं विरोध करता चुके जन्म होणं, संतांची गिर्या शरण मोक्ष लावे. म्हणून सद्गुरू बोलले, ब्रह्म ऐसे नाही सार. ब्रह्म सूक्ष्म अगोचर. ब्रह्म कसं आहे? सूक्ष्म आहे. अगोचर ब्रह्मादिकांस. बघा, अरे ब्रह्म्याला सुद्धा तोच चालवतोय, त्यालाच नाही माहिती. तो बोलला मीच जवळजवळ. त्या कमळामध्ये ज्यावेळी उत्पत्ती केली ना, हा बरेच दिवस बाहेर बघत होता सगळं. त्याला अहंकार आला की जवळजवळ मी ज्या सृष्टीचा, मी ज्या जन्म ह्याच्यामध्ये सगळ्यामध्ये मीच एकटा जन्माला आलोय. त्या नारायणाने काय केलं तर बोलले, हलवलं. ते कमळाचा दांडा होता तो हलवला. हलताय काय म्हणून खाली बघितलं तर कोणतरी खाली आहे. तेव्हा नारायण त्याला बोलले, बाबा आता भज. म्हणजे ज्याची निर्मिती केली त्यालाच माहिती नव्हतं की मला निर्माण कोणी केलंय. बघा, म्हणून ते बोलतात ना, सद्गुरू नेहमी सांगतात, बाबा सबसे चलेगी लेकिन जमादार से नहीं चलेगी. जमादार तो जमादार. बघा, ब्रह्म शब्दी ऐसे तैसे. ब्रह्म कधी शब्दात सापडत नाही हो, लक्षात घ्या. ब्रह्म शब्दी ऐसे तैसे. बोली त्याहून अनारिसे. शब्दांच्या ते पलीकडे. बोली जे त्याहुनी अनारिसे. ब्रह्म हेच ब्रह्मास हेच दृष्टांत देताना शोभती. कुठलाही दृष्टांत त्याला देता येत नाही. तुझं सगुण मनो की निर्गुण रे, सगुण निर्गुण एको गोविंदू रे. बघा, त्याला दृष्टांत काय देणार हो? सद्गुरू बोलले, जे दिसतच नाही, जे येतच नाही, त्याला दृष्टांत काय देणार? दिसतोय त्याचं वर्णन करू शकतो, पण जे दिसत नाही त्याचं वर्णन कसं करणार? वेदश्रुतीला साकडं पडलंय की त्याची ओळख द्यायची कशी. म्हणून हे सगळं दाखवतात ते संत. म्हणून स्वर्गीची अमरायची ताती मृत्यू लोकी व्हावा जन्मा. आज अमर पदाला लागलेत पण त्यांना भेट नाही हो त्यांची. जो चालवतोय त्याची भेट नाही. त्याला फक्त सद्गुरू भेट झाली पाहिजे तरच त्यांना दाखवता येईल. बघा, ब्रह्मासण आम्ही अनंत. ब्रह्म शब्दी ऐसे तैसे. बोलीजे त्याहून अनारिसे. परिते श्रवण अभ्यासे पाविजे ब्रह्म. परिते श्रवण अभ्यास. श्रवण आणि अभ्यास. एकदा का तुम्ही आम्ही श्रवण केल्यानंतर तुम्हाला आम्हाला दिलेली उपासना 7 प्रकारची. सद्गुरू बोलले, श्रवण आणि अभ्यास. श्रवण अभ्यास म्हणजे श्रवणाने मात्रे. प्राणी पावे उत्तम गती श्रवण मात्रे. बघा, श्रवण दिलंय पण मात्रा पण घेतली पाहिजे ना, म्हणजे उपासना झाली पाहिजे.
सकाळ संध्याकाळ दोन्ही टाइम. ब्रह्मास नामे अनंत, परी ते ब्रह्म नामातीत, दृष्टांस ब्रह्मास हेत दृष्टांत, कदा न साहे. बघा म्हणून सद्गुरु बोलले हेत दृष्टांत देता न शोभती, ब्रह्मास नामे अनंत. म्हणून म्हटले ना अनंत नामी परी तो आहे अनामी, तो कैसा आहे अनंत अंतर्यामी ते विवेकी ओळखावा. बघा 24 नामी सहस्त्र नामी अनंत नामी परी तो आहे अनामी. 24 नाम, केशवाय नमः, महादेवाय नमः, गोविंदाय नमः, मधुसूदन नमः, अच्युताय नमः. बघा अशी 24 नाम आहेत. किती 24 नामी सहस्त्र नामी, 1000 नाव. अनंत नामी परी तो आहे अनामी. कैसा, तो कैसा आहे अंतर्यामी, तो कैसा आहे अंतर्यामी. अंतरामध्ये या हो, आणि मी बाहेर काढा तेव्हा तो कळेल हो. तो कैसा आहे अंतर्यामी ते विवेकी ओळखावे. बघा कारण विवेकाशिवाय त्याची भेट मुश्किल आहे हो. पण बोले ना ब्रह्मस नामी अनंत, परी ते ब्रह्म नामातीत, ते नामाच्या पलीकडे. आणि श्रीरामाला आपण राम म्हटलं, आपण देव असा उभा केला. श्रीकृष्णाला देव म्हटलं, त्याला असा उभा केला. पण त्याला चालवत होता तो कोण, तो नामातीत आहे. बघा त्याला नाव नाही, त्याला नाव नाही, तो नामातीत आहे. कसा आहे ब्रह्मास हेत दृष्टांत, त्याला कुठल्याही प्रकारचा दृष्टांत देता येत नाही. बघा देताना शोभती बोलली, दिला तरी तो शोभत नाही. मग दृष्टांत मायेला देता येतो, जो दिसत नाही त्याला देता येत नाही. तो निर्गुण आहे, तो निराकार आहे, तो निर्मळ आहे, तो निश्चळ आहे, तो सदोदित संत आहे, तो अनंत आहे, तो निर्विकल्प आहे, तो निर्विकारी आहे. त्याला सद्गुरु बोलले ब्रह्मास हेत दृष्टांत देता न शोभती. बघा म्हणून ब्रह्मासारखे दुसरे पाहता काय आहे खरे. ब्रह्म दृष्टांत उत्तरे कदा न साहे. बघा ब्रह्मासारखे दुसरे ते येतात ना, मीच ब्रह्म, मीच देव, माझीच पूजा करा. आकाशातनं पडलो आकाशानंद बाबा. ब्रह्मासारखे दुसरे, मी ज्या सृष्टीची निर्मिती करतात ब्रह्मांड नायक, अशा डिग्र्या लावतात तो. मी ज्या सृष्टीचा चालक, मी ज्या सृष्टी निर्माण केली. अरे ज्याने निर्माण केली तो कधी बोलला नाही तू कोण रे. तो बोला ना आकाशामधून पडलोय, आकाशानंद बाबा, ब्रह्मांड नायक, आकाशानंद बाबा. सद्गुरु बोलले बेंबी आहे का बघा, बेंबी असेल तर एक कानाखाली द्या त्याच्या, आणि त्याला सांगा बाबा इथलं खाल्लंयस तू, इथून 9 महिने 9 दिवस 9 घटका 9 पळ, इथून तुझ्या आईच्या गर्भामध्ये नाळेद्वारे तू खाल्लंयस, त्याला बेंबी असणार. मग ज्याने ज्याने इथं खाल्लंय त्याला खून ठेवलेली आहे, आणि ती खून बुजवता येत नाही हो, लक्षात ठेवा. जी खून खाल्लेली नाही इथलं त्याला बुजवता येत नाही. म्हणून सद्गुरूंनी बोलले ना ब्रह्मासारखे दुसरे, डुप्लिकेट बोलतात त्याला, डुप्लिकेट. ब्रह्मासारखे दुसरे पाहता काय आहे खरे. मग खऱ्या खोट्याचा निवाडा कोण कळून देईल, सद्गुरू शिवाय पर्याय नाही हो. कारण रिद्धी सिद्धीच्या जोरावरती मातेतून साखर काढणं सोपं आहे, केसातून घड्याळ काढणं सोपं आहे, मातीतनं पेढा काढणं सोपं आहे, गुलाबाची फुलं काढणं सोपं आहे. पण माणसाच्या पिंडातलं अवगुण काढायचे म्हणजे सगळ्यात कठीण आहे. कारण त्याच्याच पिंडात अवगुण आहे, तो कसा काढेल. तो नको त्या लपड्यामध्ये अटक केला जातोय, जेलमध्ये पडलाय, त्याचा फायदा काय. एवढा मोठा समुदाय शेवटी काय वाऱ्यावर ना. आता बाबाच तसा, तर त्याचे चेले कसे असतील, सद्गुरू बोलले. म्हणून सद्गुरू शोधून करावा. सद्गुरू काय करावा, तर शोधून करावा. सद्गुरू बोलले ब्रह्मासारखे दुसरे पाहता काय आहे खरे, ब्रह्म दृष्टांत उत्तरे कदा न साहे. बघा त्याला दृष्टांत उत्तर बित्तर काय देता येत नाही, तो उत्तराच्या पलीकडचा आहे, आणि तो उत्तरेलाच आलाय. अका विश्वाचं उत्तर तो देतोय. ब्रह्म दृष्टांत उत्तरे कदा न साहे. श्लोक
यतो वाचो निर्वंतते अप्राय अप्राय मनसा स्वहा. वाणी व मनाला अगोचर ब्रह्म अगोचर आहे, म्हणून जेथे बोलणे निवृत्त होते आणि मनाला ब्रह्मप्राप्ती होत नाही असे स्तुतीचे वचन आहे. पुढे समर्थाने लिहिलं, जेथे वाचा निवृत्ती. वाचा वाचा, मग काय वाचायला पाहिजे हे माणसाला कळलं पाहिजे. वाचा निवृत्त होते, काय होते? सद्गुरू काय बोलले? जिथं वाचा निवृत्त होते, मग निवृत्ती कुणाला? जो रिटायर झाला त्याला, ज्याचं वय झालं त्याला. जेथे वाचा निवृत्त ती मनाशी नाही ब्रह्मप्राप्ती. मनाला सुद्धा ब्रह्मप्राप्ती नाही. कारण काय? सगळं लिहून ठेवलं पुढं. कारण मन हे नेहमी कल्पनेमध्ये असतं. कशामध्ये? मना कल्पिता कल्पकोटी नवे रे नवे सर्वदा राम भेटी. ब्रह्माची भेट त्याला कल्पनेच्या माध्यमातून घेता येणार नाही. मनाने कुठे यायला पाहिजे? तर सद्गुरु बोले ब्रह्माकडे यायला पाहिजे. म्हणून सद्गुरु बोले मनाशी नाही ब्रह्मप्राप्ती ऐसे बोलली श्रुती सिद्धांत वचन. सिद्धांत वचन आहे की सद्गुरु बोलले मनाला ब्रह्मप्राप्ती नाही. पण ही का नाही? तर बोलले त्याच्याबरोबर कल्पना आहे. कल्पनेपासून जोपर्यंत मन बाजूला होत नाही तोपर्यंत समर्थाला ते श्लोक लिहावे लागले. कारण काय? मना 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 असं बोलले. का बोलले? अरे हे मना, मना तू सज्जन आहेस, तू कुठं गेलं पाहिजेस? तर भक्ती पंथाला गेलं पाहिजेस. तू इकडं तिकडे जाऊ नकोस. कारण मन हे राजा आहे. हे सकळ इंद्रियाचा राजा कोण आहे? मन आहे. मनास सद्गुरू बोले मनाशी नाही ब्रह्मप्राप्ती, मनाला ब्रह्मप्राप्ती करून द्यायची. कधी मनाला ब्रह्मप्राप्ती मिळेल? म्हणून सद्गुरू लिहिलं, मन करणी करीसो नरक नारायण बन जाय नाही तर नरक में जाय. सद्गुरू बोलले. म्हणून बोलले ना, जेथे वाचा निवृत्त ती, वाचा तिथं निवृत्त होते. बघा, मग काय वाचायचं हे नाही कळत तर निवृत्ती ठरलेली. आपल्याला निवृत्त व्हायचंच नाही. मन हा मोगरा अर्पण ईश्वरा पुनरपी संसार येणे नाही. मन हा मोगरा अर्पण ईश्वरा. मन काय झालं पाहिजे? तर मोगरा झालं पाहिजे. आणि ते कुठे गेलं पाहिजे? तर ईश्वराच्या चरणी गेलं पाहिजे. मन हा मोगरा ईश्वर अर्पण ईश्वरा पुनरपी संसार येणे नाही. जन्माला आलो हाच मोठा प्रश्न. आम्ही मृत्यू लोकामध्ये जन्माला आलो हाच मोठा प्रश्न. सद्गुरू नाही भेटला तर बोलले हा प्रश्न अनोत्तरित राहिला. म्हणून जा सद्गुरूशी शरण. जेथे वाचा निवृत्ती मनाशी नाही ब्रह्मप्राप्ती ऐसी बोलली श्रुती सिद्धांत वचन. कल्पना रूप मन काय पाही. मन कसं येते? कल्पनेमध्ये. कल्पना रूप मन पाही ब्रह्मी कल्पनाची नाही, मनोनी वाक्य काही अन्यथा नव्हे. कारण काय? मनाला भेट ब्रह्माची भेट मनाला का होत नाही? तर ते कल्पनेच्या बरोबर आहे. कल्पना, वासना, भावना, इच्छा, मनीषा, कामना, असूया नसूया बऱ्याच मोठ्या यादी येते. मन कुठं असतं? तर वासने संघ आहे. मन करणी करे सोनर का नारायण. बघू म्हणून बोलले ना, अंती मती त्याची गती. सद्गुरू बोलले वासनेच्या संगी जन्म घ्यावा लागेल. मन तुमचं असं कुठं पाहिजे? ज्यावेळी आम्ही जाणार, आमचा राम राम घ्यावा, कृपा असू द्यावी. आजवर होतो तुमच्या गावी, कृपा असू द्यावी. तू का जातो वैकुंठाशी? बघा, आमचा राम राम घ्यावा. मग राम राम घेता आला पाहिजे. मग राम राम कुणाला घालायचं आहे? ज्याने अखंड या देहाचा सांभाळ केला त्याला राम राम घालता आला पाहिजे. तो उपराटा नामासाठी तो वाल्मिकी तरला. तुझं मोकळी लायचे कैसे? उपराटा नामासाठी वाल्मिकी तरला. बोले उठावटी भविष्यवदला शतकोटी त्या चरित्र रघुनाथाचे. वाल्मिकी जेथे बोले तप केले ते वन पुण्य पावन झाले. त्या शुष्क काष्ठाला सुद्धा अंकुर फुटले तपोबळे जायच्या. नाही पाहिला शास्त्राधार रामकथेचा विस्तार विस्तारला जेणे. बघा, शास्त्राधार बघितला नाही, रामकथेचा विस्तार विस्तारला जेणे. बघा, आणि रामाचं येणं केलं. रामा येणं रामा येणं. रामानं कुठे यायला पाहिजे? जिथं तिथं हरिकारा निरूपण झालं, तिथं तिथं रामानं यायला पाहिजे. बघा, प्रत्यक्ष वैकुंठातील मृत्यू लोकांमध्ये उतरला. सांदीपणीच्या आश्रमामध्ये बसावं लागलं, शिकावं लागलं. मनुष्य जन्म हा शिकण्यासाठी 84 लक्ष येऊन शिकून आल्यात. एकच जन्म आहे मनुष्य, त्याला शिकावं लागतंय. तिथं श्रीरामाला आश्रमामध्ये बसावं लागलं. वशिष्ठांच्या आश्रमामध्ये श्रीरामाला बसावं लागलं. सांदीपणीच्या आश्रमामध्ये श्रीकृष्णाला बसावं लागलं.
जर अवतारी आले त्यांना जर वसावं लागलं तर तू कोण रे? म्हणून म्हणले ना, मानवी रंग भजिसी ना तरी काय केले, येथे आपले आपण अनहित केले, येथे दोष नाही कुणाशी, शिकवावे बाबा आपल्या मनाशी क्षण क्षणा. मग जेथे जेथे अंतर पडले तिथे हरिस्मरण करावे. तो हरे आहे कैसा, त्याचा विचार पाहावा आम्हासा, जगदेपूर्वी जगदीशा 24 नामी स्वराव रे. बघा म्हणून बोलले ना, कल्पना रूप मन पाही, ब्रह्मी कल्पनाची नाही, म्हणून वाक्य काही अन्यता नव्हे. आता मनाची जे अप्राप्त, बघा आता मनाला जे अप्राप्त आहे ते कैसे नाही होईल प्राप्त. असे म्हणाल तरी कृत्य सद्गुरुवीन नाही. आणि कृत्य जर कृत्य करायचं असेल, म्हणून कृतात येऊन कृतातला कलीमध्ये आला आणि तुम्हाला आम्हाला कृत्य केलं. काय केलं? कृतामधला कलीमध्ये आला तुम्हाला आम्हाला कृत्य केलं. म्हणून सद्गुरूंनी त्या ह्याच्यामध्ये लिहून ठेवलं की कलियुगाला सुरुवात झाली आहे हे जाणून शौनकादी महर्षींनी 1000 वर्ष चालणारा सत्रयाग सुरू केला. आणि हा श्रवण कशा करता पाहिजे? सत्रयाग सुरू केला. हे श्रवण कशा करता करावं? तर प्रथम ज्ञान प्राप्तीसाठी करावे. आणि अखंड कृतज्ञपणाचा दोष कशा करता करावे? तर कृतज्ञपणाचा दोष लागू नाही म्हणून करावे. बघा आता मनाशी जे अप्राप्त, मग तुम्हाला मला वाटतंय का तुमच्या आमच्या मनाला हे प्राप्त झालं असतं? सद्गुरू भेट झाली आणि तुमच्या आमच्या मनाला त्यांनी काय केलं? ताब्यात घेतलं. काय केलं? का सगळी इंद्रियांचा राजा हा मन आहे. तो जर शिकवणीत असेल तर प्रजा उत्तमाची राहील हो, सद्गुरू बोलले. कारण दुरुस्त्या दाटेल्या फौजा हा राजा उंच सिंहासनावरती होता. कुठं? उंच सिंहासन राजा. याचा विचार समजा अंतर्यामी. बघा म्हणजे सद्गुरू मनाशी जे अप्राप्त ते कैसेही नाही होईल प्राप्त. असे म्हणाला तरी कृत्य सद्गुरूंनी नाही. बघा हे सद्गुरूशिवाय पर्याय नाही. म्हणून भांडार गृहे भरली. कसली गृह? भांडार गृहे भरली परी असती आड किल्ली, हातास न येता किल्ली सर्वही अप्राप्त. बघा सद्गुरूने भांडार ग्रह भरलेली आहेत, पण किल्लीच नसेल तर फायदा काय? भरपूर आहे पण किल्लीच नाही. म्हणून सद्गुरूंनी लिहून ठेवलं मागच्या समासामध्ये की लोहाची मांदूस केली, त्यात नाना रत्ने भरली, परंतु फेकून दिली आबाग्याने लोखंड म्हणून. मग या त्या संदुकीला जो टाळा होता तो खोलण्यासाठी किल्ली पाहिजे ना. मग ही किल्ली आहे कुठे? तर जा सद्गुरूशी शरण. सद्गुरु कृपा हे किल्ली आहे. काय? तर ज्या माध्यमातून द्वैत कपाट उघडली जातात ती ही किल्ली. द्वैत कपाटी उघडली आणि अद्वैत निरूपण दिलं. काय केलं? बघा द्वैताची कपाट उघडली आणि अद्वैत निरूपण दिलं. बघा म्हणून बोलतो ना, एक कळत नाही. ऐकायला बरं वाटतंय पण कळत नाही, कळत नाही पण ऐकायला बरं वाटतंय. आता कळत नाही म्हणजे काय? तर सद्गुरू बोलले ह्याची हार्ड डिस्क फुल झाली. काय झाली? कळत नाही म्हणजे काय? तर बोलले ह्याची हार्ड डिस्क झाली फुल. कारण काय? त्यांनी अनवॉन्टेड फायली बऱ्याच त्याच्यामध्ये सेव्ह करून ठेवलेल्या आहेत. जोपर्यंत त्या अनवॉन्टेड फायली तो डिलीट करत नाही तोपर्यंत त्याला काही करणार नाही. म्हणून सद्गुरू बोलले पहिली आपली हार्ड डिस्क आहे ना, तुम्ही आम्ही श्रवणाला गेल्यानंतर पहिली काय केली पाहिजे? तर तुमच्या आमची हार्ड डिस्क आहे ना ती खाली केली पाहिजे. जोपर्यंत ती हार्ड डिस्क खाली करत नाही ना तोपर्यंत सद्गुरू बोलले तो असाच बोलत राहणार. ऐका कळत काय नाही पण ऐकायला बरं वाटतं हे असंच बोलत राहणार. कारण काय झालं? तर त्याची हार्ड डिस्क फुल आहे. आता हार्ड डिस्क का फुल आहे? तर अनवॉन्टेड फायली त्याच्यामध्ये बऱ्याच भरून ठेवलेल्या आहेत, त्या खाली करू. म्हणून सद्गुरू बोलले भांडार रे भरली परी असती आड किल्ली, हातास न येता किल्ली सर्वही अप्राप्त. बघा जर किल्ली नसेल तर फायदा काय? सगळं भरलेलं आहे पण फायदा काय? म्हणून बोलले ना प्राप्त तरी ते किल्ली ते कवण. किल्ली कुठली किल्ली? मज करावी निरूपण ऐसा श्रोता पुसे खून वक्ते असी. बघा आता श्रोता वक्ता एकच रघुनंद, पण ऐकणारा पण तो, बोलणारा पण तो, सगळं कार्यकर्त्याच्या गुणी कार्यभाग होतो. म्हणून बोलले ना श्रोता पुसे खून वक्ते असी. सद्गुरु कृपा आहे त्याची किल्ली. बघा किल्ली कळली पाहिजे हो. ही जीवनाची किल्ली कुठली आहे?
ही द्वैत कपाट उघडायची किल्ली कुठली आहे? ही लोखंडाची मानधूस उघडायची किल्ली कुठली आहे? तर सद्गुरु कृपा हेची किल्ली. जेणे बुद्धी प्रकाशली. तुमच्या आमच्या बुद्धीमध्ये काय केलं ते एक प्रकारचा प्रकाश पडला. होईल ते होई नका, जाईल ते जाई नका. तोडूनच टाकली तुमच्या आमच्या मनातील आशंका जन्म आणि मृत्यूची. आता आपण घाबरत नाही मरणाला. होईल ते होई नका, जाईल ते जाई नका. बघा, जेणे बुद्धी प्रकाशली, द्वैत कपाटे उघडली, एक सरी. बघा, द्वैत कपाटी काय केली तर बोले उघडली. मग ही द्वैत कपाट कधी उघडली? सद्गुरु कृपेची किल्ली लावली. जोपर्यंत सद्गुरु कृपेची किल्ली, कारण नाना रत्ने भरलेली आहेत ना मानदुसीमध्ये, लोहाची मानदूस ना, परंतु फेकून दिले आबाग्याने लोखंड म्हणून. अरे डोळे हे रत्न आहे, कान हे रत्न आहे. ज्याला दिले त्याला किंमत, ज्याला नाही त्याला किंमत, ज्याला दिले त्याला किंमत नाही. नाना रत्ने भरली परंतु फेकून दिली. म्हणून सद्गुरु कृपा ह्याची किल्ली, द्वैत कपाटे उघडली एक सरी. ते सुख असे वाढ, नाही मनास पवाड, मनेविन काय वाढ साधनांचा. सुख सुख म्हणता दुःख अवघे ठाकून आले. पण पहिले दुःख भोगून घेऊ, सुख तर ऑटोमॅटिक येणार आहे. कारण सुखानंतर दुःख, दुःखानंतर सुख. माणूस पहिला मागतो ते देवा सुखा ठेव, सुखा ठेव आणि सुखा ठेव. मग देव बोला सुखा ठेव बोलतो तर घे सुखा. ओला व्हायचाच कधी? श्रावणामध्ये ओला व्हायचाच कधी? दृश्याला ते आंघोळ करता येईल, पण ही आंघोळ करायची म्हणजे जिथं जी हरिकथा निरूपण चाललंय त्या श्रवणाच्या आंघोळीमध्ये आंघोळ कर, तुझ्या पिंडातला घोळ घालून घे, जो तर तुझ्या सुखाची प्राप्ती मिळून येलो. नाहीतर सद्गुरू बोलले हा नुसताच सुख मारतोय, सुख असे वाढ. मग या सुखामध्ये वाढ करून घ्यायची. जा असेल तर जा सद्गुरूशी शरण, नाही मनासी पवाड. मनेविन काय वाढ साधनांचा, बरीच साधनं केली. व्रत वैकल्य दान पुण्य ती बोले धनाची. मग साधनांचा का वाढ? सद्गुरू बोले मने विन काय वाढ साधनांचा. बघा, मग साधनं कमी केली का? व्रत उद्यापणे ती धनाची बोलले. मग सुटण्याचं काय? खायची बैसोनी करायची तर आवडीने आनंद. पुढलं बघ, त्याची मनेविन प्राप्ती कैसी की वासनेविन तृप्ती, ते नाही चले उत्पत्ती कल्पनेची. बघा, वासना आहे ती धामीने. एकदा का तिने गळ्याला मिठी मारली की त्या बैलाला जोपर्यंत ती त्याचा घाम काढत नाही, त्याच्या नाकातून रक्त काढत नाही, तोपर्यंत ती धामीन खाली सोडत नाही त्याला. बघा, गळ्याला मिठी मारते, स्वतःची शेपटी त्या बैलाच्या नाकात घालते. आणि त्या बैलाला वाटतं काय वासना नाही, काय धामीन नाही. ती गुदगुल्या करते त्याच्या नाकामध्ये, त्याला बरं वाटतं. ते अजून आत घालते, अजून त्याला बरं वाटतं. वासना कळली पाहिजे हो माणसाला. वासनेला धामिनीची उपमा दिली सद्गुरू बोलले. आणि एक वेळा असा येतो की त्याची ती धामीन स्वतःची शेपटी खेचून घेते उलटी. ते पूर्ण उलटी केल्यामुळे काट्यामुळे त्याचं रक्त पूर्ण विष असं त्याच्या शेपटीमध्ये, ते नाकामधून सगळ्या रक्ताची धार लागते आणि बैल पडलेला असतो आणि धामीन आपलं काम करून निघून गेले असते. तशी वासना ही धामीने तिने भल्या भल्यांना कामाला लावलं, त्यांना ब्लॅकलिस्ट मध्ये टाकलं. म्हणून ती वासनेची ओळख घेऊ सद्गुरू बोलले. बघा, म्हणून सद्गुरू बोलले त्याची मनेविन प्राप्ती की वासनेविन तृप्ती. वासना आपल्याला वाटतं की वासनेमुळे तृप्ती होते, पण सद्गुरू बोलले ती 84ला पोचवते हो डायरेक्ट माणसाला. कारण वासनेच्या संग जन्म, अंतिमती त्याची गती. म्हणून सद्गुरू देते न चले उत्पत्ती कल्पनेची. कारण तिथं कल्पना काहीच करणार नाही हो सद्गुरू बोलले. पुढे म्हटलं ते परे हुनी पर, मन बुद्धी अगोचर, संघ सोडितात सत्वर पाविजे ते. बघा, संघ सोडावा आपला. मग संघ कोणाचा सोडावा? मग आपल्या बरोबर आहेत कोण, त्यांचा संघ सोडावा. पण ते कुठं बाहेर आहेत का? जसा तो बाहेर नाही तसे ते पण बाहेर नाहीत. त्यांचं नाव आहे विकार. पिंडातला काम, पिंडातला क्रोध, पिंडातला लोभ. सद्गुरूला संघ सोडावा आपला. आता त्यांचा संघ सोडायचा मग पाहावे त्याला, कारण त्यांचा संघ सोडल्याशिवाय त्याला बघता येत नाही हो. बघा, कारण तो निर्विकल्प आहे, तो निर्विकारी आहे. त्याला सोडायचा, त्याला बघायचा म्हणजे सद्गुरू बोलले संघ सोडावा आपला. मग आपला संघ कोणाबरोबर होता?
आपला संघ हा हा मग पाहावे बोलले त्याला. अनुभवी तो या बोला सुखा वेल गा. बघा, सुखाचा वेल हाताला लागायचा म्हणजे सद्गुरू बोलले त्यांना सोडले पाहिजेत ना. सोडायचे म्हणजे काय, त्यांना हसून नसल्यासारखे करायचे. म्हणजे भूमिका आली रिंग मास्टरची. कारण रिंग मास्टर काय कोणाला पण होता येत नाही, सद्गुरू बोलले. हा सद्गुरू बोलले ते सगळे ओळखतात, कारण व्याघ्रसिंह भयानक आहेत. कोणी भयचकित लोक. व्याघ्रसिंह बोलले भयचकित, व्याघ्रसिंह भयानक भयचकित लोक परंतु त्याची पिले तया पुढे निशंक खेळती. बघा, म्हणून सद्गुरू बोलले सरकतीमध्ये तो रिंग मास्टर असतो, त्याची भूमिका असती, त्याच्या फटक्याचा आवाज बरोबर त्यालाच तो आवाज काढता येतो. दुसरा रिंग मास्टर आला की ते समजून जातात की हा डुप्लिकेट आहे, लगेच हल्ला करतात. म्हणून सद्गुरू नेहमी सांगतात, सद्गुरू बोलले म्हणून बोलले ना, संघ सोडवा आपला मग पाहावे त्याला, अनुभवी तो या बोला सुखावेल गा. मग आपण म्हणते मी पण म्हणते जीव पण म्हणजे अज्ञान संघ जडला. आता अज्ञानामध्ये माणूस काय मी 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 आणि माझं, मी आणि माझं. पण सद्गुरू नेहमी सांगतात मी आणि माझं जो विसरला तो बोलले सडण्याशी झाला. पण सद्गुरू अज्ञानामध्ये माणूस काय करतोय, मी माझा जीव आहे, मी काय पण करीन. सद्गुरूंनी सरळ सांगितलं, अरे तुझं नव्हे शरीर तर इतरांचा कोण विचार. एच क्षणी मरून जाशी तरी रघुनाथी अंतरलासी माझे 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 म्हणतोसी पडतं बरं का. देह ठेवताचे ठेवले आहे नीची होणी, देह पडताची ठेवले आहे नीची होणी. मग कर ना बाबा, काय करायचं ते आत्ताच कर. हा हा सद्गुरू नेहमी सांगतात, आपण म्हणजे मी पण. आपण कोण, आम आम याव आम त्या आम चाम आम न्याव, चाललंय काय माणसाचं. मी पणा नुसता गुरपटलाय, हा मी पणा त्याचा. आणि तो आडवा येतो ना. सद्गुरू काय करतात, पहिलं काय करतात, मी आणि माझं विसरायला लावतात. आणि एकदा का तुम्ही मी आणि माझं विसरला की त्याला संन्याशाची कपडे घालायची गरज नाही. वेश असावा बावळा पण अंतरे असावा नाना कळा. पण सगट लोकांचा जो जिव्हाळा आहे ना, तो कळला पाहिजे हो, सद्गुरू बोलले. पण त्याच्यामध्ये म्हटलं आपण म्हणजे मी पण म्हणजे जीव पण म्हणजे अज्ञान संघ जडला. आणि त्यांचा संघ सोडायचा आहे, जो जडलेला संघ त्यांचा बाजूला काढायचा आहे. मनासंग 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 कुणाचा संघ, सोडिता तया संघासी ऐक्य होय निसंगासी. कल्पनेविन प्राप्तीसी अधिकार ऐसा. मी कोण ऐसे नेनिजे तया नावा अज्ञान बोलीजे. अज्ञान गेले अपाविजे प्रभूमध्ये. जोपर्यंत तुमच्या आमच्या पिंड्यातला अज्ञानाचं समूळ उच्चाटन होत आहे तोपर्यंत परब्रह्म कळत नाही हो. मी परब्रह्म निवडवर ना, परब्रह्म ते मी पणे आकळे ना, सरळ गणित आहे. देहबुद्धीचे थोरपण. देहबुद्धी काय आहे, थोरपण असतं देहबुद्धी. म्हणून देहबुद्धीला काय करावी तर आत्मबुद्धी करावी. आता देहबुद्धी आत्मबुद्धी करण्यासाठी काय करावी तर सदा संगती सज्जनाची धरावी. म्हणून सद्गुरूला देहबुद्धीचे थोरपण ब्रह्मी न चले जाणं, ते होत असे निर्वाण अहमभावासी. अहमभावाचं निर्वाण करायचे. काय करायचे निर्वाण म्हणजे, सद्गुरूने त्याला निरूपण देऊन टाकायचं डायरेक्ट. निर्वाण बोलतो, निर्वाण झालं. अहमभावाचं काय झालं तर निर्वाण झालं. उच्च नीच नाही परी राया रंग काय कसरी. झाला पुरुषात होणारी तरी एकच पद. सगळ्यांना तो सारखाच आहे, सगळ्यांना तो प्रत्येकाला चालवतोय. सद्गुरू राजा जरी असला तरी चालवणारा एकच आहे. तिथं तो भेदभाव करत नाही. बरोबर कर्माप्रमाणे प्राणी पडती देशी अथवा विदेशी, प्रत्येकाला कर्माची शिकवण आहे कलियुगामध्ये. मग तो राजा असो नाही तर गरीब असो नाही तर श्रीमंत असो, त्याच्याकडे भेदभाव नाही. भेदभाव तुमच्या आमच्याकडे, आमका असा तमका तसा, तो लहान आहे तो आमका शेट आहे, असं चाललंय सगळं. उच्च नीच नाना परी नाही परी. राया रंका एकच तरी. बघा, राया म्हणजे राजा, रंक म्हणजे दानव, एकच तरी. रावणाला पण तोच चालवत होता आणि श्रीरामाला पण तोच चालवत होता. रास एकच होती, पण सद्गुरू रास एक होती, मग कर्म वेगळी का. म्हणून कर्माची शिकवण देणारा भेटला पाहिजे हो. झाला पुरुषात्वा नारी एकच पद. ब्राह्मणाचे ब्रह्म ते सोवळे, शूद्राचे ब्रह्म ते ओवळे. ऐसे वेगळे
आगळे तेथे असे चिना. तिथं सोहळं बिवळं काय नाही हो, सद्गुरू बोलले. तिथं फक्त एक, तू जन्माला मृत्यू लोकांमध्ये जन्माचा सोहळा झाला पाहिजे. काय झाला पाहिजे तिथं? सोहळं बिवळं काय नाही. तू मृत्यू लोकांमध्ये जन्माला आलास तर सद्गुरू जर भेट नाही झाली तर तुझ्या जन्माचा सोहळा होणार नाही. बघा, हा, कारण मृत्यू लोकांमध्ये मनुष्य जन्मामध्ये सोहळा आहे, बाकीच्या ठिकाणी सोहळा नाही. सद्गुरू बोलले 5वी पासून जे चालू होतो ते सोहळा, तो मरेपर्यंत सोहळाच आहे. म्हणून सोहळ्यात तुला ठेवलाय, म्हणून तू सोहळं ओवळं ओवळं सोहळं सोहळं सोडून दे. जा सद्गुरूला शरण जा आणि स्वतःच आत्महित करून घे. म्हणून बोलले ना, ब्राह्मणाचे ब्रह्म ते सोवळे, शूद्राचे ब्रह्म ते ओवळे, ऐसे वेगळे आगळे तेथे असेच ना. उच्च ब्रह्म राया ते रायासी, नीच ब्रह्म ते परिवारासी. ऐसा भेद तयापासी मुळीच नाही. त्याच्याकडे भेद नाही हो. सकळांशी मिळवणं ब्रह्म एक, तेथे नाही हे अनेक. रंग अथवा ब्रह्माधिक तेथेची जाती. सगळे एकाच ठिकाणी. तशाच्या सोंगट्या. एकदा का सद्गुरू बोलले, कॅरमचा खेळ झाल्यानंतर ते एकाच डब्यात जाते. तसे राया रंका एकच हरी. सद्गुरू बोलले. बघा, सद्गुरू बोलले सकळांशी मिळवणी ब्रह्म एक, तेथे नाही एक हे अनेक. रंक अथवा ब्रह्माधिक त्याचीच जाती. म्हणजे सगळे एकाच डब्यात जाणार आहेत. सद्गुरू बोलले स्वर्ग मृत्यू आणि पाताळ तिही लोकांचे ज्ञाते सकळ. सकळांशी मिळवून एकच स्थळ विश्रांतीचे. बघा, म्हणून बोलले ना, विश्रांतीचं ठिकाण एकच आहे. जिथं जिथं हरिकथा निरूपण चाललंय, सद्गुरू आज्ञेचं कार्य चाललंय, तिथं तिथं सद्गुरुले त्यामध्ये लिहिलं स्वर्ग मृत्यू आणि पाताळ तिही लोकांचे ज्ञाते सकळ. सकळांशी मिळवून एकच स्थळ विश्रांतीचे. म्हणून स्वर्गीच्या अमरायची त्याती मृत्यू लोक वा जन्मा. त्यांना इच्छा आहे, तुला फुकट दिलंय, फुकट जाऊ नये म्हणून फुकट दिलंय. आणि अनादर करतो म्हणून श्रवणाचा अनादर आळसे करे जो नर, त्याचा होय अपार सोयिताविषयी. जो सोयिताकारणे जागता त्याची धन्य माता, त्याची धन्य पिता. नाही तर मग उगाच माय कष्टविली. गुरु शिष्या एकची पद, तेथे नाही भेदाभेद. परी हा देहाचा संबंध तोडला पाहिजे. देहाचा संबंध तोडला पाहिजे. म्हणून देहबुद्धी आत्मबुद्धी करावी. देहाचा संबंध तोडला पाहिजे. मी कोण नाही हो, मी एका समर्थाचा दासानु दास आहे. ठेवले अनंत तशीच राहावे, चित्ते असू द्यावे समाधान. देहाचा काय केला पाहिजे तर संबंध तोडला पाहिजे. कारण या देहाला, या मायेला सगळ्या गोष्टी लागतात हो. कारण माया आहे ना, सद्गुरू बोलले ऐश्वर्यामध्ये नेहमी वागायला बघते. सगळे सगळं सगळं तिलाच लागते. पावडर सुनो पिनो या त्या सर्व तिलाच लागते. साबण बिबन त्याला काय लागतंय का हो? सद्गुरू बोलले देहाचा संबंध तोडला पाहिजे. देहबुद्धीचा अंती सकळांची एकची प्राप्ती. एक ब्रह्म द्वितीय नास्ती हे श्रुती वचन. ब्रह्म एकच आहे, द्वितीय नास्ती म्हणजे दुसरं नाही हो. ब्रह्म एकच आहे. जो चालवितो तिन्ही लोक ते आत्मारामाचा विवेक पाहिलाची पावा आणि पहिलाची पाहिला. याच्या अगोदर तर नाही पाहिला. म्हणून बोलले ना, एकच ब्रह्म द्वितीय नास्ती म्हणजे दुसरं नाही हो कुठलं ब्रह्म. एकच ब्रह्म आहे जे सगळ्या सृष्टीला चालवून ते भरून उरलंय. ते एकच आहे. सद्गुरू द्वितीय नास्ती, दुसरं ब्रह्म नाही. सद्गुरू बोलले देहबुद्धीच्या आधी सकळांची एकची प्राप्ती. देह एक ब्रह्म द्वितीय नास्ती ऐसे हे श्रुती वचन. साधू दिसती वेगळाले परते स्वरूपी मिळाले. अवघे मिळवून एकची झाले देहातीत वस्तू. ब्रह्म नाही नवे जुने, ब्रह्म नाही अधिक उणे. उणे भाविले ते सुने देहबुद्धीचे. देहबुद्धीचा संशयो करी समाधानाचा शयो. चुके समाधानाचा समयो देहबुद्धी योगे. देहाचे जे थोरपण तेची देहबुद्धीचे लक्षण. मिथ्या जाणून विचक्षण निंदिती देहो. देह पावे जवरी मरण तवरी धरी देह भान. पुन्हा दावी जन्म पुनरागमन देहबुद्धी. मग देहबुद्धी काय करते? पुनरावृत्तीकडे जाते. पुनरागमन, मग पुनरागमन चुकवायचंय. जन्म मरणाचा फेरा चुकवायचा आहे. मग देहबुद्धी काय झाली पाहिजे? तर आत्मबुद्धी झाली पाहिजे. म्हणून म्हणलं देह पावे जन्म मरण तरी तवरी धरे देहाभिमान. पुन्हा दाखवी पुनरागमन देहबुद्धी मागुती. देहाचनी थोरपणे समाधानाशी आले उणे. देह पडेल कोण्या गुणे हेही कळेना. हित आहे देहातीत म्हणून निरोपिती संत. देहबुद्धीने अनहित होची लागे. सामर्थ्य बळे देहबुद्धी योगियाचे तेही बादी. देहबुद्धीची उपाधी पैसावं लागे. बघा,
म्हणोनी देहबुद्धी हे झडे, तरीच परमार्थ घडे. देहबुद्धीने विगडे ऐक्यता ब्रह्मेची, म्हणून देहबुद्धी झडली पाहिजे. तर सद्गुरू बोलले परमार्थ घडलो, देहबुद्धी झडली पाहिजे. मग देहबुद्धी झाडण्यासाठी कुठे यायला पाहिजे? जिथं जिथं श्रवण चालू आहे सद्गुरू आज्ञेचं, तिथं तिथे यायला पाहिजे. विवेक वस्तूकडे ओढी, देहबुद्धी तेचून पाडी, अहंता लावून निवडी वेगळेपणे. विचक्षणे या कारणे देहबुद्धी त्याजावी श्रवणे, सत्यब्रह्मी साचारपणे मिळून जावे. सत्यब्रह्म ते कवण, ऐसा श्रोता करी प्रश्न, प्रत्योत्तर दे आपण वक्ता श्रोतयासी. म्हणे ब्रह्म एकच असे, परिते बहुविध भासे, अनुभव देई अनादिसे नानामती. जे जे जया अनुभवले, तेची तयासी मानिले, तेची त्याचे विश्वासिले अंतकरण. ब्रह्म नामा रूपातीत, असोनी नामे बहुत, निर्मळ निश्चळ निवांत निजानंद. अरूप अलक्ष अगोचर, अच्युत अनंत अपरंपार, दृश्य अतर्क्य अपार ऐसी नामे. नाद रूप ज्योतिरूप, चैतन्य रूप सत्तारूप, साक्ष रूप सुस्वरूप ऐसी नामे. शून्य आणि सनातन, सर्वेश्वर आणि सर्वज्ञ, सर्वात्मा जगत जीवन ऐसी नामे. सहज आणि सदोदित, शुद्ध बुद्ध सर्वातीत, शाश्वत आणि शब्दातीत ऐसी नामे. विशाळ विस्तीर्ण विश्वंभर, विमळ वस्तू ओमकार, आत्मा परमात्मा परमेश्वर ऐसी नामे. परमात्मा ज्ञानघन, एक रूप पुरातन, चिद्रूप चिन्मात्र जाण, नामे अनाम्याची. बघा, ऐसी नामे असंख्यात, परितो परेश नामातीत, त्याचा करावा निश्चितार्थ ठेविली नामे. तो विश्रांतीचा विश्राम, आदी पुरुष आत्माराम, ते एकची परब्रह्म दुसरे नाही, म्हणून आम्ही उपासना करतो आत्मारामाची. आणि हीच ती आत्माराम उपासना, तेने पावेल निरंजना, निसंदेह अनुमाना ठावची नाही. म्हणून तो विश्रांतीचा विश्राम, आदी पुरुष आत्माराम, ते एकची परब्रह्म दुसरे नाही, तेची कळावा या कारणे. 14 ब्रह्मांची लक्षणे, सांगिजे ती तेने श्रवणे निश्चय बाणे. कोठे निवडता एकसरे, उरले ते जाणीजे खरे, 14 ब्रह्मे शास्त्राधारे बोली जेती. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे ब्रह्म निरूपण नाम समास दुसरा. जय जय रघुवीर समर्थ.